आज अकलूजमध्ये माझ्या एक स्नेहांचं घरातला विवाह सोहळा होता आणि त्यासाठी आलो होतो आणि मोहिते पाटील घराण्याशी हे फार जुने ऋणानुबंध आहेत आणि त्यासाठी विजयदादांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. मी लग्न सोहळ्यासाठी आलो. राष्ट्रवादीची यादी अजून जाहीर झाली, दुसरी यादी अजून जाहीर झाली, कधी होईल तरी काय? लवकरच होईल. काही घडामोडी होत आहेत, त्या घडामोडी पूर्ण झाल्या की दुसरी यादी. माढा लोकसभेतून महादेव जनतेनं उमेदवारी जाहीर झाली की मात्र ते पुन्हा महायुतीमध्ये गेलेले आहेत अशी जाहीर झाली होती असं माझ्या कानावर नाही. पण निदान द्यायचं निश्चित झालं होतं असं माझ्या कानावर कुठलीही बातमी नाही. पण ठीक आहे, आता आपल्यात नवीन उमेदवार कोण असणार आता? मला वाटतं येत्या काळात ही गोष्ट समोर येईल आणि दुसरी यादी जाहीर झाली की हा सस्पेन्ससुद्धा हटेल. की जस्ट वेट अँड वॉच. मोहिते पाटील तर घेतील. जस्ट वेट अँड वॉच. ही भावना सर्वसामान्य जनतेची आहे. सर्वसामान्य लोकांचं हे म्हणणं आहे की या संघर्षाच्या काळात आदरणीय पवारसाहेब ज्या धडाडीनं जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतात, ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी ही हातात असावी अशी अनेक कार्यकर्त्यांनी मी अकलूजमध्ये आल्यानंतर एक इच्छा बोलून दाखवली. जस्ट वेट अँड वॉच. तुम्ही याच्यापूर्वीच खरं तर प्रशांत प्रचारकांनी देखील मनधरणी केली होती, भाजपची प्रशांत आले होते. त्यानंतर लगेच तुम्ही आलाय, काय नक्की चर्चा झाली? मी सांगितलं मी विवाह सोहळ्यासाठी आलेलो आहे आणि यामध्ये हा काही राजकीय दौरा नव्हता, त्यावर भाष्य करणं उचित.